वृक्षतोडीची IBN लोकमतनं बातमी दाखवली होती। पण आता प्रकल्पाला विरोध करणाऱ्या शिंगेश्वर डोंगर परिसरातील कुडे गावातील ग्रामस्थांवरच खंडणीचे गुन्हे दाखल होत आहेत। यामागे इनरकॉन कंपनीचा हात असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलाय। दरम्यान ग्रामसभेत कंपनीच्या बेकायदा प्रकल्पाला विरोध करण्याचा ठरावही करण्यात आला। या प्रकल्पाला ग्रामपंचायत आणि वनरक्षक समितीची परवानगीच नाहीये, तरीही डोंगरावर वृक्षतोड सुरूच आहे। ब्लास्टिंगची परवानगी नसतानाही मोठमोठ्या ब्लास्टिंग यंत्रणा इथे काम करतायत। या ब्लास्टचे आवाज आणि दगड परिसरातल्या वस्तीपर्यंत येतात, पण याकडे वनविभाग संपूर्ण दुर्लक्ष करतंय। त्यामुळे या भागात पश्चिम घाट बचाव समिती स्थापन करून आंदोलन उभारलं जाणार आहे। या संदर्भात अधिक बोलूयात आपण। रायचंद शिंदे आमचे रिपोर्टर आता आपल्या बरोबर आहेत। रायचंद, आपण बघतो आहोत की वनविभागाचं अजूनही दुर्लक्ष आहे। या जागेला खरं तर परवानगीच नाहीये। नेमका कोणाचा हात आहे यामागे? गावकऱ्यांचं काय म्हणणं आहे? रेणुका, सर्वात महत्त्वाचं म्हणजे केंद्राचा प्रकल्प आहे असं सांगून इथले वन अधिकारी, इथले स्थानिक लोकप्रतिनिधी या प्रकरणाला गुंडाळण्याचा प्रयत्न करतायत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता त्या ठिकाणी ब्लास्टिंग सुरू आहे, वृक्षतोड सुरू आहे, तरी वन विभागाने अद्यापही त्याच्यावरती काही कारवाई करत नाही। वन विभागाची कुठली लोक तिथे नसतात। आणि सर्वात महत्त्वाचा कळत म्हणजे का हा जो करार होणार असतो ह्या विंडमिल त्यांना देण्यासाठी, त्या जमिनीचा करारच अद्याप झालेला नाही। आता तो करार बनवण्याचं काम सध्या सुरू आहे आणि सर्वच आशंका आहे, जी लोक याला विरोध करतायत त्यांच्यावरती आता गुन्हे दाखल करण्याची कामं सुरू आहेत। अगदी बरोबर आहे रायचंद। असे महत्त्वाचे मुद्दे म्हणजे एक तर त्यांच्यावर गुन्हे दाखल होत आहेत आणि वन विभागाच्या वृक्षतोडीकडे, ब्लास्टिंगकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं जात आहे। आता पश्चिम घाट बचाव समितीची नेमकी भूमिका काय असणार आहे? त्यांना अतिशय प्रखर अशी भूमिका मांडावी लागेल। बरोबर आहे रेणुका, पश्चिम घाट बचाव समितीची जी कार्यकारिणी आहे त्याच्यामध्ये या भागातले ॲडव्होकेट JD सावंत असतील, सुनील धनरे, दिलीप मेदगे आहेत आणि या परिसरातील अविनाश राणे, हे सर्व लोक आता अण्णा हजारे आणि मेघा पाटकर यांच्याशी 2 दिवसामध्ये भेटून त्याच्यावरती काहीतरी विचारविनिमय करून पुढची वाटचाल करणार आहेत। आता नक्की पुढे काय घडतं हे आता सगळ्यांना पाहावं लागेल। अगदी बरोबर आहे, धन्यवाद या सगळ्या माहितीबरोबर। रायचंद शिंदे आपल्याला माहिती देत होते। त्या वृक्षतोडीला देखील परवानगी नाही आणि त्याचा कराराच्या मुद्द्यांवर देखील आता तिथे चर्चा सुरू आहे, पण परवानगी नसताना तिथे ब्लास्टिंग होते आणि वृक्षतोड देखील तिथे बेसुमार सुरू आहे। पुढच्या बातमीकडे, महत्त्वाची बातमी।